नांदेडमध्ये नदीपात्र मोठे आहे, त्यामुळे तिथल्या अनेक शेतकऱ्यांच्या यात जमिनी गेल्यात। त्यामुळे सरकारकडून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वाळू उपशाची परवानगीही देण्यात आली आहे। मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना न होता अधिकारी आणि त्यांच्या संपर्कातील कंत्राटदार मिळून पूर्ण मलिदा खात असल्याची चर्चा आहे। अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकून पडल्याचा आरोप होतोय। अधिकारी आणि कंत्राटदार मालामाल आणि शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा असं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळते। तर इथले वाळू उपसाचं चित्र पाहून तुम्हाला तर फासावरच लटकवलं पाहिजे असं म्हणत वाळू घाटावरील तो डोंगर पाहून अर्जुन खोतकर संतापले। त्यामुळे नांदेडच्या महसूल विभागात खळबळ माजली आहे। राष्ट्रीय संपत्तीचं तुम्ही हे करता ना सर्व गोष्टी, थोडाशा रवा पाहिजे तहसीलदार काय तुम्हाला फासावं लागतं पाहिजे। सगळे स्थानिक लोक सांगताय की रोज इथं 1000-2000 वाहनं लागतात, 2000 JCB पुढे भेटतात बाप आहे। तुम्ही राष्ट्रीय संपत्तीचे अतोनात नुकसान करत आहात, एवढा मोठा भ्रष्टाचार, तहसीलदार तुम्हाला तर फासावरच लटकवलं पाहिजे अशा अत्यंत कडक आणि संतप्त शब्दात विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी महसूल अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील वाळू घाटावर झालेल्या या थरारामुळे संपूर्ण राज्याच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। राज्य विधिमंडळाची अंदाज समिती सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। जिल्ह्यातील विविध विकास कामांची पाहणी आणि शासकीय निधीचा विनियोग कसा होतोय याचा आढावा घेणं हा या समितीचा मुख्य उद्देश असतो। या दौऱ्यादरम्यान शुक्रवारी सायंकाळी समितीनं अचानक आपला मोर्चा तेलंगणा सीमेलगत असलेल्या बिलोली तालुक्यातील वाळू घाटांकडे वळवला। समिती जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून खुद्द समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि इतर सदस्य अवाक झाले। ज्या ठिकाणी केवळ 13,000 बाज वाळू उपशाची रितसर परवानगी देण्यात आली होती, तिथे प्रत्यक्षात त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त वाळूचा उपसा करून त्याचे मोठमोठे डोंगर उभे करण्यात आले होते। हा प्रकार म्हणजे केवळ नियमांचं उल्लंघन नसून सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडाच असल्याची भावना समितीनं व्यक्त केली। वाळू उपशाचं ते 11 विक्राळ साठे पाहून अर्जुन खोतकर यांचा पारा चढला। त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेले बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे आणि उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO क्रांती डोंबे यांना सर्वांसमोर फैलावर घेतलं। खोतकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावताना म्हटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध उपसा होत असताना तुम्ही काय करत होता? डोळे झाकून बसला होतात का की राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याची लूट तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहताय? तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, तुम्हाला तर फासावर लटकवलं पाहिजे। राष्ट्रीय संपत्तीचं तुम्ही हे करता ना सर्व गोष्टी, थोडाशा रवा पाहिजे तहसीलदार काय तुम्हाला फासावं लागतं पाहिजे। सगळे स्थानिक लोक सांगताय की रोज इथं 1000-2000 वाहनं लागतात, 2000 JCB पुढे भेटतात बाप आहे। सभेच्या 100% करा याला असं नाही साहेब, हे तर याच्या बाहेरचं पण मोजून तुम्ही इमिडिएटली मला कारवाई करा। दोघांवरही करा, एजमवर करा, हे पाठीशी घालतात त्यांना, एजमवर सुद्धा करा। बाहेर बाकीच्या जर ते एक्सेस करत असेल तर आपण पिरियडिकली त्यांची ATS करतो। मागच्या महिन्यामध्ये ATS बोलणी केली, या महिन्यात ATS बोलणी करणार आणि जर अतिरिक्त उत्पन्न त्यांनी केलं एका जबाबदार लोकप्रतिनिधीने आणि समिती अध्यक्षांनी भरचौकात आणि प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर अशा प्रकारे अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानं महसूल वर्तुळात एकच सन्नाटा पसरला। केवळ शाब्दिक कानउघाडणी करून खोतकर थांबले नाहीत, त्यांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिले। ज्या अधिकाऱ्यांच्या चाकाखाली हा भ्रष्टाचार सुरू आहे त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका समितीने घेतली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तहसीलदार गजानन शिंदे आणि SDO क्रांती डोंबे या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली। या नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास या दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची किंवा इतर विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे। नांदेड जिल्ह्यात विशेषतः तेलंगणा सीमेवरील तालुक्यांमध्ये वाळू माफियांनी धुमाकूळ घातल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या। मात्र प्रशासनाकडून त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत होते। आता थेट विधिमंडळ समितीनेच हा प्रकार उघडकीस आणल्यानं वाळू माफिया आणि महसूल अधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा जनमानसात आहे।
परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा करून ती चढ्या दरानं विकली जाते. यात पर्यावरणाचं तर नुकसान होतच, पण सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडतो. बिलोलीतील या प्रकरणामुळे आता जिल्ह्यातील इतर वाळू घाटांचीही चौकशी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील या समितीनं केवळ वाळू घाटच नाही तर जिल्ह्यातील इतर विभागातील त्रुटींवरही बोट ठेवलंय. मात्र बिलोलीतील फासावर लटकवण्याची भाषा आणि अधिकाऱ्यांची झालेली फजिती हा या दौऱ्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरलाय. या कारवाईमुळे आता भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून आगामी काळात अवैध वाळू उपशावर खरोखरच लगाम बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक केली जात आहे. आपण आहोत नांदेड शहरातून वाहणारी ही गोदावरी नदी आहे. या गोदावरी नदीपात्रातून आज या घडीला मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जातोय. आपण पाहू शकतो या ठिकाणी रेती काढण्याचे जे साहित्य आहे या ठिकाणी अशाच प्रकारे ठेवण्यात आलेले आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता ही रेती उपसा सुरू आहे. काल विधिमंडळ अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत आमदार अर्जुन खोतकर तसेच सदस्य हेमंत पाटील यांनी नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हेसगी या रेती घाटावर त्यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी अवैध मार्गाने रेती उपसा सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्याचबरोबर शासनाने जे नियम घालू दिलेले आहेत की जितकी रेती काढायची आहे त्याच्यापेक्षा अधिक पटीने त्या ठिकाणी रेती साठा जो आहे तो या विधिमंडळातील सदस्यांना निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी जे आहे SDM असतील किंवा तहसीलदार असतील तसेच जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांची कान उघडणी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर प्रामुख्याने जर पाहिलं तर नांदेड शहरातून वाहणाऱ्या या रेती घाटावरून आताही मोठ्या प्रमाणात जे आहे ते रेती वाहतूक करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे आता सामान्य नागरिकांमध्ये एक प्रश्न निर्माण होते आहे की राज्य सीमेवरती जी गावं आहेत ते लोक मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक करतात. मात्र नांदेड शहरामध्ये होणाऱ्या या घटनेकडे कुणाचंच कसं काय लक्ष निर्माण होत नाही किंवा याकडे कुणाचं लक्ष का लागत नाही असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, नांदेड.